ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. मित्र येशुवानी सारे ओझे वाहाया, सर्व दुखे तो ऐकोनी साय करी सोसाया. त्याकडे कधी न जाता आम्ही अवमानितो, शांती खरी हरवोनी शोक किती करीतो. मोह असले की चिंता काही दिसे त्रासाया, धैर्य नच सुटू देता सा प्रभूला सांगाया. सर्व दुबळ्यांस पाहे चित्तवृत्ती जाणतो, मित्र प्रिय जसा आहे हात धरी म्हणतो. आजच्या मननाकरिता देवाचे वचन असे. स्तोत्रसंहिता 135 याची 1 ते 7 पर्यंतची वचने. स्तोत्रसंहिता 135 1 ते 7. परमेश्वराची थोरवी, परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या नावाचे स्तवन करा, परमेश्वराचे सेवक हो स्तवन करा. परमेश्वराच्या घरात, आमच्या देवाच्या घराच्या अंगणात उभे राहणारे तुम्ही त्याचे स्तवन करा. परमेश्वराचे स्तवन करा, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण ते मनोरम आहे. कारण परमेश्वराने आपणासाठी याकोबाला निवडिले आहे, आपले स्वतःचे धन होण्यासाठी इस्रायलास निवडून घेतले आहे. परमेश्वर थोर आहे, आमचा प्रभू सर्व देवांपेक्षा थोर आहे हे मी जाणतो. परमेश्वराला जे काही बरे वाटते ते तो आकाशात व पृथ्वीवर, समुद्रात व सर्व जलाशयात करीतो. तो दिगंतांपासून मेघ वर चढवितो, पावसासाठी विजा उत्पन्न करीतो, ती आपल्या भांडारातून वारे बाहेर आणितो. प्रभू परमेश्वर या वचनाद्वारे आजचा आपला दिवस आशीर्वादित करो. जणू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग स्तोत्रसंहिता 135 1 ते 7 ही वचन वाचलेली आहेत. या ठिकाणी परमेश्वराच्या थोरवीविषयी स्तोत्र आहे. परमेश्वराचे स्तवन करण्याविषयी, परमेश्वराचे नावाचे स्मरण करण्याविषयी, परमेश्वराच्या सेवकांनो त्याचे स्तवन करा. जितके लोक परमेश्वराच्या घरात, आमच्या देवाच्या अंगणात उभे राहणार आहेत त्या सर्वांनी परमेश्वराचे स्तवन करावे. परमेश्वराचे स्तवन करा, कारण परमेश्वर चांगला आहे. त्याच्या नावाची स्तोत्रे गा, कारण तो मनोरम आहे. आणि खरोखर माझ्या प्रियानो, 2 गोष्टी या ठिकाणी पाहतो की त्याने याकोबाला निवडले आहे, आपले स्वतःचे धन होण्यासाठी इस्रायलास निवडून घेतलेले आहे. देवाचं वचन सांगते की त्याने याकोबाला निवडलं आणि स्वतःचं धन होण्यासाठी परमेश्वराला निवडलं. इस्रायला यासाठी परमेश्वराने निवडलं की ते परमेश्वराचं धन आहे. आणि प्रत्येक मनुष्य धनाची चांगली काळजी घेतो, त्याला जपून ठेवतो.
त्याचा व्यवस्थित वापर करतो, त्याप्रमाणे इस्रायलास देखील परमेश्वर स्वतःचे धन असं म्हटलेलं आहे आणि प्रत्येकास परमेश्वर सांभाळतो, काळजी घेतो, जपून ठेवतो आणि आमचा उपयोग देखील योग्य कार्यासाठी परमेश्वर करत आहे. कारण देवाने या ठिकाणी इस्रायलास आपलं धन असं म्हटलेलं आहे. परमेश्वराला आम्ही या ठिकाणी धन्यवाद दिलं पाहिजे, कारण आमच्या देवापेक्षा थोर कोणी नाही. परमेश्वराला जे काही चांगलं वाटते ते तो आकाशात, पृथ्वीवर, समुद्रात आणि जलाशयात देखील करतो. तो दिगंतापासून मेघ चढवतो, पावसासाठी विजा उत्पन्न करतो, तो आपल्या भंडारातून वारे वाहवतो. माझ्या प्रियानो, परमेश्वराला जे काही चांगलं वाटते ते करतो आणि म्हणून परमेश्वर इस्रायलास निवडलेलं आहे त्याचं धन होण्यासाठी. आम्हा प्रत्येकाची परमेश्वर काळजी घेतो, आम्हाला सुरक्षा देतो, आम्हाला जपून ठेवतो आणि आम्हा प्रत्येकाचा उपयोग देखील करतो. माझ्या प्रियानो, म्हणून आम्ही त्या देवाच्या हातामध्ये सुरक्षित आहोत. देव बाप करो, या वचनाने आम्हाला आशीर्वादित करो. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देव बाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय. तुझी स्तोत्रे गाऊन प्रभू तुझ्या नावाला उंच उठवतो, तुझे स्तवन करतो. प्रभूशी मी प्रार्थना करतो, परमेश्वर बाप्पा, तू आपलं धन होण्यासाठी ज्या कोणाला बोलावलेलेस, याकोबास आणि इस्रायलास परमेश्वर बाप्पा स्वतःचं धन होण्यासाठी प्रभू तू निवडलेला आहेस, त्या प्रत्येकाची तू काळजी घे, त्यांना सांभाळून ठेव, त्यांना सुरक्षित ठेव दे बाप्पा. प्रभू, ते नाश होणार नाही, पण प्रभू सदा काळ टिकणारं धन आहे. म्हणून प्रत्येक जण जो कोणी तुझं निवडलेला आहे, जो कोणी तुझ्या हातात आहे प्रभू, त्या प्रत्येकाची तू काळजी घे, सुरक्षा दे परमेश्वर बाप्पा, आणि प्रत्येकाचा उपयोग तू चांगल्या कार्यासाठी करून घे. परमेश्वरा, मी प्रार्थना करतोय प्रभूची. परमेश्वर बाप्पा, तुझ्या निवडलेल्याने स्वतःला नाश करू देऊ नये, तर त्याने स्वतः प्रभू तुझ्या हातामध्ये स्वतःला समर्पित करावं, असं अनुग्रह तू कर. कारण जो कोणी तुझ्या हातात आहे प्रभू, तो सुरक्षित आहे दे बाप्पा, आणि प्रभू तू त्याची काळजी घेतोस, सुरक्षा देतोस, आणि प्रभू चांगल्यासाठी तू त्याचा उपयोग करतोस. आणि म्हणून प्रभू, इस्रायलास तुझ्या निवडलेल्या प्रत्येकाची तू काळजी घे, त्या धनाचा योग्य परमेश्वर बाप्पा उपयोग कर. पित्या, प्रार्थना करतोय, सर्व गौरव तुम्हाला देतोय. ही प्रार्थना तारणारा आमचा धन्य येशू ख्रिस्त याच्या गोडाने प्रेरणात करतो, म्हणून तो एक आमेन. आंब जड वाहाया त्यासही उपाय केले, जा प्रभूला सांगाया. मित्र जरी तुच्छ मानी, जा प्रभूला सांगाया. तोची सखा सर्वाहुनी सिद्ध अंगीकाराया. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.